नमस्कार. नमस्कार, तुमचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सगळेजण? माझा परमचा आज लुक बघा. परम कसा दिसतोय? वाव. विच मॅन? मिलिटरी मॅन. स्कूल मध्ये चालला तू? कसा दिसतोय परम? नक्की कमेंट करा. मन आज इंडिया आहे. इंडियाचं सेलिब्रेशन आहे. रिपब्लिक डे. कोणता डे? पब्लिक डे सेलिब्रेशन सेलिब्रेशन इन माय स्कूल. माय स्कूल. चला मग असाच ब्लॉग कंटिन्यू करा, बघत राहा आज काय काय होतंय, कसं होतंय. परम छान असा रेडी झालेला आहे आणि निघालोय आता मी स्कूलला जायला. आणि परमला स्कूलला सोडल्यानंतर मला थोडं बाहेर पण जायचं आहे. तर काय खरेदी करणार आहे, घरातल्याच कपड्यांवर मी जाणार आहे मार्केटला. कारण परमला लगेच समजून जाईल की ही कुठेतरी चालली आहे त्याच्यामुळे. तर चला असाच ब्लॉग कंटिन्यू करा. फायनली परमला स्कूलमध्ये सोडलं, सिस्टरला घेतलं आणि नंतर आलो आम्ही मार्केटला. आणि परमला जर कळलं असतं ना की ही मार्केटला चालली आहे तर त्याने स्कूलला जायला खूप सारा त्रास दिला असता. मग शेवटी मी त्याला सांगितलं की माईला दवाखान्यात घेऊन चालली आहे, तिला बरं नाही आहे असं काही त्याला सांगून आम्ही फायनली पोचलो मार्केटमध्ये. तर मार्केटमध्ये एंट्री करताच बापरे एवढी महिलांची गर्दी होती की बघण्यासारखं होतं. आणि महिलांची गर्दी फक्त होती ती सगळे हळदी कुंकूंच्या वानकडे. तिकडे साईडला भाजीपाल्याचं पण मार्केट होतं, तिकडे एकही महिला नव्हती. सगळ्या लेडीज की ज्या प्रत्येक दुकानावर गर्दी करून होत्या आणि बघत होत्या की हळदी कुंकूसाठी काय वाण द्यावं. इतकं छान असं होतं सगळं आणि इतकं कन्फ्युजन होत होतं की अरे नेमकं काय घ्यावं. पूर्ण मार्केट आहे की जे फक्त डेकोरेशनचं सामान, बोरन्हाणचं सामान आणि हळदी कुंकूचे वाण याच्यानेच पूर्ण मार्केट आहे की जे सजलेलं होतं. आणि बघून पण मस्त असं वाटत होतं. जसं घेणार तसं काही रेट होते, म्हणजे अक्षरशः 10 रुपयापासून सुद्धा वस्तू तिथे अवेलेबल होते. पण तुम्हाला जी वस्तू पाहिजे असेल तसं काही तिथे त्याचे रेट हे फिक्स होते. अक्षरशः आपले बाळकृष्ण आहेत त्यांचे वस्त्र होते, देवांचे वस्त्र होते, चौरंगावरचे वस्त्र होते, अजून हळदी कुंकूचे होतं. त्यानंतर खूप सारं फिरून आम्ही फायनली डिसाईड केलं एक बोरन्हाणसाठी ज्वेलरी परमला. आणि घेतले आम्ही थोड्याशा अशा छोट्या छोट्या पतंगी डेकोरेशनसाठी की जे बोरन्हाणसाठी आम्हाला कामात येणार होतं. ते काही आम्ही घेतलं. आणि नंतर एक दिसलं केळीच्या पानासारखी डिश, तर चाललेलं होतं ते घ्यावं पण मला तेही काही पटलं नाही. मी म्हटलं नको यार मला नाहीच आवडत ते. आणि मग फायनली ते एक असा टिफिन बघितला मी फ्रीजमध्ये, आपण काही पण ठेवू शकतो. आणि एक विचार केला की अरे मी दरवेळेस स्टील किंवा देवाचं सामानच वाटलेलं आहे, तर ह्या वेळेस आपण काहीतरी प्लास्टिक देऊया. खूप वर्ष झाले प्लास्टिक दिलेलं नाही, हा विचार केला. आणि फायनली हा जो टिफिन आहे माझ्या हातातला तो मी फायनल केला. आणि थोडंसं पुढे आलो तर हा एक बॉक्स दिसला की ज्यामध्ये आपण ड्रेसिंग टेबलवर सगळं काही ठेवू शकतो, त्याच्यामध्ये बडीशोप वगैरे. पण बॉक्स पण छान होता, पण जसा बॉक्स आहे तशीच त्याची कॉस्टही होती. पण जर तुम्हाला कोणाला लग्नात गिफ्ट द्यायचं असेल तर तो बॉक्स एक उत्तम पर्याय होता. आणि त्याच्यापेक्षा असं मोठं पण एक साईजचा बॉक्स होता. आणि कसं आहे ना, आपण जर मार्केटमध्ये घुसलो तर काय घ्यावं हा मोठा प्रश्न तर पडतोच. आणि त्यात जर मिस्टर सोबत असतील तर ते अजून कन्फ्यूज करतात. कन्फ्यूज करण्यापेक्षा त्यांचं असतं की यावर ना किती वेळ करते घ्यायला, किती वेळ करते घ्यायला. तर शक्यतो मिस्टरांना घेऊन न जाता आपल्या मैत्रिणीलाच घेऊन जा मार्केटमध्ये, जेणेकरून ती पण आपल्याला काहीतरी सजेशन देते की ह्या वस्तू घ्याव्या, त्या वस्तू घ्याव्या. म्हणून मी यावेळेस आहोंना न घेता बहिणीला घेतलं आणि आम्ही दोघं मस्त करत होतो हळदी कुंकूची खरेदी. तर तुमच्याकडे पण असंच कन्फ्युजन झालंय का खरेदीच्या वेळेस? मला नक्की कमेंट करा. आणि तुमच्याकडे कसे रेट होते हळदी कुंकूच्या वानचे तेही मला नक्की सांगा. आमच्याकडे तर 10 रुपयापासून हळदी कुंकूचे वान हे भेटत होते. छान छान वानही होते. आता हा टिफिन आहे जो फक्त 20 रुपयाचा आहे. एवढा मोठा टिफिन होता की जो 20 रुपयाला होता. हे जे वस्त्र आहे की जे 50 रुपयाला होतं आणि मोठं वस्त्र होतं की जे 120 रुपयाला होतं.
तर असे छान छान किमतींमध्ये, कमी किमतींमध्ये छान छान वस्तू ह्या खूप साऱ्या अवेलेबल होत्या. आणि ह्यावेळेस आहे ना माझं हळदी कुंकू करायला जरा लेटच झालेलं आहे. दरवर्षी माझं हळदी कुंकू लवकर होऊन जातं, पण यावर्षी करू मध्ये राहून गेलं. आणि फायनली आम्ही इथे खरेदी सुरू केली. आणि हे बोर न्हाण्याचं नाव आहे, तिथं अक्षरशः नोटांवर लिहिलेलं होतं की म्हटलं नको, ते बॅकग्राऊंड चांगलं नाही वाटत ते नोटांचं, म्हणून आम्ही ते बोरन्हाणचं नाव न घेता ब्लॅक कलरचं बॅकग्राऊंड असलेलं बोरन्हाण सिलेक्ट केलं. इथे होते देवांचे वस्त्र, पण मग मला विचार आला की कोणाच्या घरात देवांची साईज किती आहे ते आपल्याला माहीत नसतं. मग ते वस्त्र घेणं आम्ही तिथे स्किप केलं. आणि पुढे घेतलं आम्ही हळदी कुंकू बोरन्हाणसाठी ज्वेलरी. तर खूप सारी खरेदी आणि खूप सारी शॉपिंग. कमीत कमी 1 तास लागला आम्हाला एवढं सगळं घ्यायला, कारण कन्फ्युजनच खूप होतं. आणि सगळी सारी शॉपिंग झाल्यानंतर आपल्या महिलांचा आवडता कार्यक्रम की जो म्हणजे हळदी कुंकू, की जो सगळींकडे चाललेला आहे. संध्याकाळ झाली की हळदी कुंकूला जाणं, तर असंच काही माझं होतं. मग मी परमला घेण्यासाठी स्कूलला गेले 5 वाजता. तेव्हाच साडी वगैरे घालून घेतलेली आणि मग आम्ही निघालो हळदी कुंकूसाठी. आता 1-2 ठिकाणी ना हळदी कुंकू घेताना ब्लॉग घ्यायचं विसरून गेली, कारण गप्पांमध्ये आपण राहून जातो. आणि मग इथे की जो माझा मानलेला भाऊ आहे त्याला मुलगी झालेली की जिला तुम्ही पहिले पण व्हिडिओमध्ये पाहिलं. मग तिच्यासोबत तर ब्लॉग घ्यायला मी विसरणारच नाही. मग तिच्यासोबत ब्लॉग घेतला. आणि लहान बाळ बघा किती छान खेळवतोय माझा शिवाय. माझ्या शिवायला खूप सारे लहान बाळ आवडतात. शिवायच नाही, परम पण आहे की परमचं इथे चाललेलं होतं की मम्मी हा बेबी आपल्या घरी घेऊन चल. त्याला असं बेबी म्हणजे खूप असं खेळणंच वाटत होतं. तो म्हणत होता की बेबीला घेऊ. आणि त्याने पण मस्त असं मांडीवर घेतलेलं. आणि शिवायला तर खूप मस्त असं छान वाटत होतं. लहान मुलं असलं की घरात कसं म्हणजे एक उत्साह निर्माण होतो. आणि ते मुलं बोलत नाही तरी आपल्याला असे किती आकर्षण करतात. तर मग इथे फायनली आमचं हळदी कुंकू सुरू झालेलं. आणि असे 1-2 घरं करत करत मला पुन्हा घरी जायचं होतं. आणि ते अंधार पडून गेलेला. मी जवळपास 5 वाजेची घराच्या बाहेर होती. आणि सगळं काही चाललेलं होतं सुरळीत. मी टाइम मॅनेजमेंट करूनच सगळ्यांकडे गेलेली. त्यानंतर होत्या माझ्या जाऊबाई की ज्यांच्याकडे पण काल हळदी कुंकू होतं, तिथे पण आम्ही हळदी कुंकू वगैरे सगळं काही केलं. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर एक लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि हळदी कुंकूचं वाण कसं वाटलं तेही मला नक्की कमेंट करा. फायनली पोचले घरी. तुम्हाला दाखवते घरी येते किती वाजले. 8. खूप सारे हळदी कुंकू होते. 1-2 ठिकाणी ब्लॉग घ्यायची विसरून गेली. आणि 5 वाजता रेडी झाले. नंतर याला घेतलं स्कूलमधून. हे बघा आमच्या स्कूल बॅगचा पसारा अजून तसाच आहे. परमला घेतलं स्कूलमधून. आणि याला घेतलं शिवायला ट्युशनमधून. आणि नंतर गेली खूप ठिकाणी हळदी कुंकू करायला. आणि आता फायनली पोचलो घरी. आणि दुपारी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच की मी सामान वगैरे आणलं. तर हो, उद्या करायचं आहे मला परमचं बोरन्हाण आणि माझा हळदी कुंकूचा कार्यक्रम. ते बघा परंपा तिकडे. परम, ते डेकोरेशन नको काढू बबडे, ते उद्या तुझ्यासाठीच आहे. हो, हे बघा परमचा आय कार्ड, ड्रेस, सगळं तुझ्यासाठी आहे. तू आता काहीच काढू नको. पाहिलं ना परम किती त्रास देतोय. नको परम, काय करू यार या पोराचं. बघितलं ना, त्याला अजिबात दम पटणार नाही काढल्या विना. बस एवढंच बघ. हे बघा शेवटी त्याने काढलंच आहे तर दाखवतेच. हे घेतलं परमला उद्या बोरन्हाणसाठी. आणि हे आहे छानसं नाव दाखवले. हो, हे घेतलं एक मस्त असं. परम आता काहीच काढू नको परम, अजिबात ऐकणार नाही. चला मग, आजचं ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा. हळदी कुंकूचं सामान की जे कमी प्राईजमध्ये होतं आणि छान छान होतं, ते कसं वाटलं नक्की सांगा. पमा ते काईट ठेव, ते काईट आपल्याला डेकोरेट करायचे. हे बघा, हे मी ना आता ह्याच्याकडे बघते थोडंसं. आणि उद्याचा व्लॉग बघायला अजिबात विसरू नका. उद्याचा व्लॉग एकदम छान आणि इंटरेस्टिंग असणार आहे. चला मग, परत व्हिडिओ आवडल्यास इकडे बघून सांग ना. व्हिडिओ आवडल्यास
छान 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 कमेंट्स करा. कमेंट करा. आणि तुम्ही नवीन असाल आमच्या चॅनलवर तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक करा. हे This is बघ. blue. हा दिस इज ब्ल्यू. काय करावं यार ह्या पोराला. माझं ना डेकोरेटरचं सामान हा नीट ठेवतो का नाही मला खरंच खूप टेन्शन आहे. आता बघा आत्ताच खेळायला लागलेला आहे. चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि उद्याचा व्लॉग बघायला तर मुळीच विसरू नका. चला मम्मी. बाय. आम्ही लोक पुढे ना मम्मी चल बाय बेटा मम्मी वाटतो की तू बरोबर बाय.